हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज मस्तपैकी आपण सकाळ सकाळून दर्शन घेणार आहोत. मोरया गोसावी मंदिरात आलो आहे. छान अशी शनिवार आहे, आषाढी एकादशी आहे. थोडासा पाऊस बंद झालेला होता, म्हटलं जाऊया जरा मंदिरात. अक्षतला पण घेऊन गेलो, छान दर्शन वगैरे घेतली. आज आमच्या नव्या सोसायटीमध्ये दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम आहे. सो अक्षतला एक माळ घ्यायची होती, तुळशी माळ होती आमच्याकडे. व्हाईट कपडे तर घेतले होते आम्ही. आणि पाहतो तर काय यार, ते जी शेजारी नदी आहे ना, मोरया गोसावीच्या मंदिराच्या शेजारी, पूर्ण फुल ती किती फास्ट वाहते त्या बाजूने, आणि पाणी पूर्ण परिसरात आलं. सो फक्त दर्शन करून रिटर्न त्याच दिशेने आपण येऊ शकतो. बाकी मंदिरात फिरता नाही येते, कारण की पाणी भरलंय. हे बघा, मी सांगितलं ना, आपण जिथून वॉक वगैरे करतो ना, तिथून पूर्ण पाणी भरलं. सो दर्शन घेऊन त्याच दिशेने रिटर्न आलो आम्ही. आणि पाणी भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात फिरता नाही आलं. पण नदी वगैरे पाहिली, अक्षतला दाखवली छान नदी. सकाळ होती, 10 वाजता असं नाश्ता पाणी करून छान निघालेलो होतो. उपवास होता एकादशीचा, म्हणून खूप छान वाटत होतं. बरेचसे लोक आले होते दर्शन घ्यायला. सुट्टी होती, शनिवार होता, निवांत. संध्याकाळी आपल्या सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे, दिंडी सोहळा. सो एक्सायटेड आहे मी खूप जास्त. संध्याकाळीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणारच आहे. मी शूट केलेत काही व्हिडिओज. खूप मज्जा आली, खूप धमाल आली, नवीन लोकांना भेटलो. अक्षत छान फिरत होता, थोडासा फ्रेश मॉर्निंग, थोडीशी सनलाईट आली, खूप बरं वाटलं. फिरता फिरता अक्षत झोपी गेला. त्याच्यानंतर थोडी फळं वगैरे घेतली, फुलं माळा वगैरे घेतली, आणि सोसायटीच्या तयारीला निघालो. पार्किंगमध्ये आम्ही थोडंसं डेकोरेशन केलं सगळ्यांनी मिळून, छान रांगोळी सेटअप. आणि काय टॅलेंटेड लेडीज आहेत आमच्या सोसायटीमधल्या. एकंदर रांगोळी आहे, इतकी सुंदर रांगोळी काढली, खूप मेहनत. आणि सगळ्यांना 4 वाजता रेडी व्हायला जायचं आहे, आणि हे 3:30 वाजता सगळी तयारी करत आहे. खूप धमाल, फर्स्ट कार्यक्रम, पण खूपच भारी वाटलं, खूप छान वाटलं सगळ्यांसोबत. मस्त इथे थोडंफार डेकोरेशन घेतं, कारण की सगळे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्या इव्हेंटची मज्जाच वेगळी असते. आमचा फर्स्ट होता, नेक्स्ट बरेच इव्हेंट येणारे जे सोबत सेलिब्रेट करायचे. सो अशी तयारी वगैरे केली. मुलं पण खूप सपोर्टिव्ह होते यार, खूपच छान अशी तयारी, रांगोळी वगैरे केली, डेकोरेशन केलं. सगळेजण निघाले मग आपल्या तयारीनं 4-4:30ला, आणि 5ला आम्ही छान खाली येऊन रेडी, तयारी सुरू. तुम्हाला मी हे सगळं दाखवणारच आहे. लहान पोरांनी खूपच जास्त मज्जा केली, धम्माल एकदम. मला कमेंटमध्ये सांगा ही रांगोळी कोणाकोणाला आवडली. खूपच टॅलेंटेड, एकदम बारीकीने, म्हणजे इतके छोटे छोटे गोष्टी आम्ही सगळ्यांनी पाहिल्या. खालची तयारी झाली, ताट तयार केले, आता आम्ही रेडी होऊन खाली जाऊन पिलं झोपलाय. सगळ्यांनी एकदम फास्ट तयारी केली, मुलांना रेडी केलं. मेन म्हणजे मुलांची जास्त मज्जा होती, फार एक्सायटेड. 2 दिवसापूर्वी मुलांचा छोटासा डान्स पण सेट केला आहे सगळ्यांनी. मुलांचा डान्स, दिंडी, अँड वी ऑल रेडी. छान फर्स्ट इव्हेंट, खूप जास्त एक्साइटमेंट. छोटे मुलं इतकी छान चाललं आहे ना. आम्ही दिंडीला सोसायटीच्या आजूबाजूलाच राऊंड केला आम्ही, पालखी वगैरे घेऊन. पालखी पण रेडी केली होती सगळ्या लेडीजने. आणि अक्षतला बघा, अक्षत एकदम टाळ वगैरे वाजवून सगळ्यात मोठा स्ट्रगल तर मॉमीजचा होता, माहिती का. छोट्या लेकरांना एवढं रेडी करून आणलं होतं खरं, पण त्यांना वॉक करायचं, ते थांबून जायचे. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे एकदमच छोटे जे होते, बिलो 5 इयर्स, त्यांना जपणं. बाकी मोठेच एकदम छान चालत होते, डान्स करत होते. शेवटी लेडीजने पण डान्स चालू करून दिला, आणि थोडंफार एन्जॉय केला आम्ही पण. मुलांना बघता एन्जॉयड यार. पाऊस नव्हता म्हणून छान आमचा राऊंड झाला, आणि खूपच मस्त मज्जा आली. अक्षतने टाळ वाजवणं दिलं साईडला, आणि त्याला मस्त फ्लॅग भेटला, आणि तो पूर्ण राऊंडमध्ये मस्तपैकी फ्लॅग हे करतो आणि मेंटेन करतो. त्याच्या उंचीपेक्षा खूप उंच होता फ्लॅग. त्याने खूप मजा केली आणि छान वाटलं. त्याने मजा केली, मुलांनी मजा केली, सगळ्यांनी मजा केली. म्हणतात ना, जेव्हा पण विठुरायाच्या नामस्मरणामध्ये आपण विसरून जातो ना, तेव्हा ते
जे दिंडीमध्ये जातात ना, ती जी फिलिंग आहे ती थोडं थोडं कळायला लागले आता आम्हाला. ते म्हणतात ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मस्तपैकी आत आलो. मुलांचा डान्स जो प्रिपेअर केला होता तो स्टार्ट केला आहे. छान 2 दिवसात जेवढी प्रॅक्टिस झाली छोट्या छोट्या लेकरांनी खूप छान डान्स केला होता. एन्जॉय. कसा वाटला आमचा सोसायटीचा फर्स्ट इव्हेंट नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अँड येस, 2 दिवसाची मेहनत होती. आम्ही सगळे खूप खुश होतो. छान आम्ही एक रील काढला आहे. शेवटी मी तुम्हाला फोटोज अँड व्हिडिओज अटॅच करणारच आहे. तुम्ही जर मला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामला जाऊन आमचा लेटेस्ट रील बघून घ्या जो आम्ही सगळ्या लेडीजनी काढला आहे. आणि फोटोज एन्जॉय करा. लहान मुलांनी मज्जा केली, आम्ही सगळ्यांनी मज्जा केली. पुढचे इव्हेंट्स फंक्शन्स आम्ही सगळे फार एन्जॉय करणार आहोत. सो न्यू सोसायटी, न्यू पीपल,